दुर्वैस असे दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये पाहायला मिळत आहेत. रोहित मरले जो गांजेगावचा सुपुत्र सुवर्ण हिरा खूप कमी कालावधीत टेनिस बॉल क्रिकेटच्या अवकाशामध्ये असीम उंची गाठणारा जबरदस्त अष्टपैलू नेतृत्व असणारा खेळाडू यावेळेला शुभेच्छा देतोय SRT मनोर या संघाला. स्टार्ट ऑफ द मॅच, बेस्ट ऑफ लक बोथ टीम्स. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधून. दोन्ही संघांचा 12 खेळाडू कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आपण उपस्थित राहायचं आहे. पहिल्या चेंडूवर या वेळेला फार वेगाने कैलास लहांगे वेलकम इन चाफेवाडी चषक मध्ये आपलं खूप खूप स्वागत या चौकाराच्या माध्यमातून. अमेर आवारी याच्या माध्यमातून हा चौकार बघायला मिळालाय. यावेळेला पुन्हा एकदा कमबॅक आपण पाहतोय, परंतु व्हाईट बॉल, लेट टू लेट डिसिजन अपडेट आणि पंचांचा निर्णय हा सर्वस्वी अंतिम असणार आहे. लक्षात असू द्या खेळाडू वर्ग, आपण कुठल्याही प्रकारे आक्षेप घेऊ नका, कारण आज टेनिस क्रिकेट एका वेगळ्या उंचीवर जाण्याचा प्रयत्न करतोय. गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि दिल्लीपासून दुबईपर्यंत हा टेनिस चेंडू जाऊन पोहोचलाय आणि म्हणूनच पंचांचा निर्णय हा सर्वस्वी अंतिम. पुन्हा एकदा कैलास लहांगे आपल्या गोलंदाजी मार्कवर ऑन साइडला पिकअप स्ट्रोक, चेंडू निघून चाललाय. छो 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 मंतर, चाफेवाडी चषक चौकार. धन्यवाद डीजे. जबरदस्त फलंदाजी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहू शकतायत मिस्टर अमेर आवारी हा फलंदाज दोष घालतोय. 8 या धावसंख्येवर वैयक्तिक स्वरूपात संघ यावेळेला जाऊन पोहोचलाय. 9 या धावसंख्येवर कडक स्टार्ट आपण पाहतोय. सुंदर सुरुवात मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाले. दोन संघ एकमेकांच्या विरोधात. श्रीकृष्ण क्रीडा मंडळ प्रेझेंट चाफेवाडी चषक 2022 पालघर टेनिस बॉल क्रिकेटच्या मार्केटमध्ये लॉन्च झालेला हा नवीन ब्रँड आपण पाहतोय. चाफेवाडी चषक या वेळेला इनसाइड आउट जबरदस्त. हा फटका 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, तर 1000 वेळा बघावा आणि बघतच राहावा. अमेर आवारी इज ऑन फायर आपण पाहतोय. 3 चौकार. धन्यवाद डीजे. 13 धावा फलकावर. बॅक टू बॅक, लागोपाठ पाठोपाठ चौकारांचा पाऊस. संयोजक आपण लक्षात असू द्या, जे प्रेक्षक वर्ग मैदानाचा ताबा घेत आहेत त्यांना कृपया करून बाहेर सरायचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज कैलास लहांगे. यावेळेला फटका फसलाय. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. चकाकते ते सर्वच सोने नसते. फलंदाजांनो हा नियम नेहमीच लक्षात ठेवा. जर पहिल्या 3 चेंडू 3 चौकार आले होते तर खरंच या फटक्याची आवश्यकता होती का हे प्रश्नचिन्ह. परंतु जर आणि तरला थारा नाहीये तो टेनिस क्रिकेटच्या या वर्ल्ड मध्ये. फलंदाज बाद. डीजे. 13 धावा फलकावरती बघायला मिळत आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर पूर्वेश दवणे याला आपण पाहू शकतायत. बॅटिंग ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती आलाय. पहिल्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ समाप्ती अखेर आणि 13 धावा फलकावर आदरणीय जयेश किणी सरांचं शुभागमन झालंय. कृपया करून आपण मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हा आणि जयेश किणी सरांचं स्वागत. क्रिकेटच्या विश्वातील अभिजात सौंदर्याने नटलेल्या मादक सौंदर्यपूर्ण फटक्यातून या जयेश किणी सर आपलं स्वागत आहे. जबरदस्त देखणा चौकार. काय फटका होता बघा. रिप्लाय मध्ये तुम्ही पाहू शकताय. स्क्वेअर ऑफ द विकेट फटका कसा खेळावा अशा प्रकारचे फटके कदाचित तुम्हाला इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील बघायला मिळणार नाही, परंतु चाफेवाडी चषकामध्ये बघायला मिळतील.
हो या वेळेला मात्र स्विंग अँड मिस, एक तुम्हारी तो एक हमारी. यावेळेला प्रवीण पाटील यांच्या माध्यमातून षटक समाप्तीचा इशारा पोहोचविला गेलाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती अखेर होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर तब्बल 17 धावा या स्कोर कार्डवर, 17 रन्स ऑन टू दी स्कोर कार्ड. SRT मनोर या संघाच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत 17 धावा. आजचा दिवस जर आपण पाहिला तर या स्पर्धेच्या माध्यमातून सलग चौथा दिवस आपण पाहतोय. 5 फेब्रुवारीचा आज दिवस आहे. आजच्याच दिवसामध्ये आपण पाहिलं असेल 5 फेब्रुवारी 1999 मध्ये अर्शदीप सिंग हा मात्र खेळाडू जो किंग्स 11 पंजाब संघासाठी खेळला इंडियन प्रीमियर लीग या स्पर्धेच्या माध्यमातून आणि 5 विकेट हॉल IPLच्या माध्यमातून जबरदस्त जे 13वं पर्व त्याने गाजवलं आणि आज त्याचा जन्मदिवस आहे. तर आजच्याच दिवसामध्ये 5 फेब्रुवारी 1990 मध्ये भुवनेश्वर कुमार ज्याने इंडियन प्रीमियर लीग मध्ये 2016 आणि 2017 अशा बॅक टू बॅक एकंदरीत 2 वेळा आपल्या नावावर मानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची पर्पल कॅप आपल्या सुवर्ण शिरावर सजवलेला खेळाडू, याचा देखील आज जन्मदिवस 5 फेब्रुवारी 1990. यावेळेला साइडला जबरदस्त फटका, गुड स्ट्रोक सिलेक्शन, चेंडू निघून गेलाय लॉंग लेग झोन मध्ये. खूप सुंदर पद्धतीने आपण पाहू शकता रनिंग बिटवीन द विकेट्स दोन्ही सुद्धा खेळाडूंच्या माध्यमातून. 2 फलंदाजांमध्ये या वेळेला सुंदर प्रकारे आपण पाहू शकता भागीदारी रचण्याचं कार्य. रोशन वायडा, थँक्यू सो मच फॉर कॉम्प्लिमेंट. सुनील यादव जॉईन झालेले आहेत. उमेश चोरगे आपण पाहू शकता जॉईन झालेले आहेत. आकाश पाटील, साहिल भोवरे, रोहित मरले, सर्वांचं खूप खूप स्वागत. यावेळेला आपण पाहू शकतायत पंचांचे संकेत पोचले गेलेले आहेत प्रवीण पाटील यांच्या माध्यमातून. व्हाईट बॉल दर्शविला जातोय आणि व्हाईट +1 धावसंख्येचा आलेख वाढला गेलाय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जर आपण पाहिला तर खास करून पालघर तालुका पूर्व विभागच नव्हे तर मुंबई उपनगरांपर्यंत टेनिस क्रिकेटच्या अवकाशाला हवंहवंसं असलेलं जवळचं नाव आपण पाहतोय. हरीश सखाराम परदेशी हॅरी या टोपणनावाने ओळखला गेलाय. ऑन साइडला पुन्हा एकदा चेंडूला बाहेरचा रस्ता दर्शवला गेलाय. साफेवाडी चषक चौकार. सव्वीस धावा फलकावरती आपण पाहू शकतायत. 26 रन्स ऑन टू दी स्कोर कार्ड. लेग स्टंपला सोडून जाणारे चेंडू या षटकामध्ये जास्त हाताळले गेलेले आहेत. ओव्हरपिच गोलंदाजी होते आणि त्या ओव्हरपिच गोलंदाजीचा पुरेपूर फायदा उचलला गेलाय तो फलंदाजांच्या माध्यमातून, कारण लेग स्टंपच्या देखील बाहेरचे चेंडू आणि त्याचा पूर्णपणे समाचार आपण पाहू शकतायत. प्रज्वल अँड पूर्वेश पुन्हा एकदा साइडला जबरदस्त बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक. प्रोजेक्टेड स्कोरचा जर आपण मित्रांनो विचार केला तर येथून बहुतेक 3 अंकी धावसंख्या देखील येऊ शकते अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली, कारण पहिल्या 9 चेंडूंमध्ये तब्बल 30 धावा या फलकावरती बघायला मिळाल्यात. गोलंदाजांची पिसे काढण्याचं कार्य सुरू आहे. एका साईडने मिस्टर प्रज्वल पाटीलला आपण पाहतोय तर दुसऱ्या साईडने पूर्वेश दवणे. SRT मनोर बघा, हा जो संघ आहे या संघाने एकंदरीत अंडर-19 पासून सुरुवात केली, त्यानंतर अंडर-20, त्यानंतर अंडर-21, अंडर-22, अंडर-23, अंडर-24 आपल्या संघावरती विश्वास दाखवला आणि आज मात्र आपण पाहतोय खुल्या गटातील मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपलं नाव कोरणारा हा संघ आपण पाहतोय. SRT मनोर. गतवर्षी खासदार चषक मानाची स्पर्धा होती. तब्बल 1 लाख प्रथम पारितोषिक असलेल्या स्पर्धेमध्ये देखील टॉप 5 मध्ये क्वालिफाय करणारा संघ आपण पाहतोय. SRT मनोर. कमी वयाचे खेळाडू आहेत परंतु कसब कला कौशल्याने नटलेले हे खेळाडू आपण पाहू शकतायत. यावेळेला नरमताने खेळला गेलाय. सॉफ्ट हँडचा वापर, चेंडू निघून येतोय. शॉट कव्हर झोन मध्ये पॉइंट कव्हरचा क्षेत्ररक्षक देखील त्या ठिकाणी मात्र जरूर पुढे सरसावला होता. खूप छान प्रकारचं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा हॅरी आपल्या गोलंदाजी मार्कवर शॉर्ट रनअप च्या माध्यमातून थोडासा बदल घडवून आणलाय तो आपल्या रनअप मध्ये. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर हलकासा यावेळेला नागमोडी वळण घेत असताना बघायला मिळाला. स्कोर कार्ड मात्र यावेळेला पुढे सरसावत असताना जाऊन पोहोचते फलकावर. ते एकंदरीत पाहायला मिळते. शुभम गरत आम्हाला सूचित करतायत 32 धावा या फलकावर. 32 रन्स ऑन टू दी स्कोर कार्ड.
नेक्स्ट मॅच यानंतर होणारा जो सामना आहे दोन संघांमध्ये वीर तानाजी पारगाव वर्सेस गावदेवी स्पोर्ट्स सावरे दोन्ही संघांचे संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. यानंतर होणारा सामना नेक्स्ट मॅच पुन्हा एकदा विनंती करतोय दोन्ही संघांचे कर्णधार आपण कृपया करून टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. वीर तानाजी पारगाव वर्सेस गावदेवी स्पोर्ट्स सावरे दोन्ही संघांचे संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहण्याची कृपा करा. 2 षटकांचा खेळ समाप्ती अखेर झालाय आणि 34 धावा या फलकावर 34 रन्स ऑन टू द स्कोर कार्ड. 17चा करंट रन रेट आपण पाहतोय. एका साईडने प्रज्वल पाटील 4 चेंडूंमध्ये 300च्या स्ट्राईक रेटने 12 धावसंख्येवरती खेळतोय. दुसऱ्या साईडने पूर्वेश दवणे 4 चेंडूंमध्ये 100च्या स्ट्राईक रेटने 4 या धावसंख्येवरती पाहायला मिळतोय. 5 फेब्रुवारी आजचा दिवस. जबरदस्त ही स्पर्धा आपण पाहू शकतायत. मैदानाच्या चहूबाजूंनी वेगवेगळे स्टँड. आज गार्गी 11 स्टँड जो प्रेक्षकांनी खच्चाखच भरलेला बघायला मिळतोय. जबरदस्त पद्धतीने फार मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांची संख्या यावेळेला डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निघून आलाय आमच्या मुख्य व्यासपीठाच्या स्वागतासाठी. हा षटकार पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवर ऑन साइडला खेळला गेलाय. हरीश त्या ठिकाणी पुढे सरसावतोय. जबरदस्त क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. व्हेरी वेल स्टॉप. सुंदर पद्धतीने क्षेत्ररक्षणाची भूमिका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत. धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचले 41 धावा. ऑन साइडला खूप छान प्रकारे फलंदाजाचं कौतुक करेन. ऑफस्टमच्या बाहेर शफल झाला होता आणि बॅटला ब्रश केला चेंडू आणि जबरदस्त स्ट्रोक सिलेक्शन चांगलं होतं. कारण ज्या प्रकारे मात्र त्याने लक्षात घेतलं की समीर सांबरे हा जो गोलंदाज आहे जास्तीत जास्त चेंडू ऑफस्टमच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या अनुषंगाने आपण पाहिलं गोलंदाज पूर्वेशचा क्लास बघायला मिळाला. या चेंडूवरती खूप छान प्रकारचं स्ट्रोक सिलेक्शन. दुसऱ्या साईडने प्रज्वलला आपण पाहतोय. पुन्हा एकदा ऑन साइडला इनटू द गॅप मध्ये घुटना टेक चौवादेक. जबरदस्त 4 धावा. क्लास फलंदाजीचं पृथक्करण हे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 47 धावा या स्कोर कार्डवर. केवळ 16 चेंडूंमध्ये 20 ते 25 वयोगटातला हा तरुण वर्ग आहे. परंतु मोठमोठ्या दिग्गजांना देखील मागे टाकण्याची क्षमता ठेवलेला संघ आपण पाहतोय. 16 चेंडूंमध्ये 47 धावा फलकावर. पुन्हा एकदा फलंदाज मिस्टर प्रज्वल पाटील. साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र सरळ निघून चाललाय डीप फाईन लेग झोन मध्ये. पंचांचे संकेत सीमा रेषा पार. चौकार. एकावन्न धावा फलकावर. 51 रन्स ऑन टू दी स्कोर कार्ड आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 हे प्रगती पथावरती पाहायला मिळते. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय मिस्टर समीर सांबरे. डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न जरूर. चेंडू निघून आला या डीप एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये. क्षेत्ररक्षकाला ओव्हरटेक जरूर केलं होतं परंतु चांगल्या प्रकारे सूरज त्या ठिकाणी बॅकअप पुरवतोय. व्हेरी वेल स्टॉप आपण पाहू शकताय. तर षटक जर आपण पाहिले तर प्रवीण पाटील आम्हाला सूचित करतायत पंच त्या ठिकाणी 3 षटकांचा खेळ समाप्ती अखेर झालाय आणि या 3 षटकांच्या समाप्ती अखेर 53 धावा या फलकावर. 53 रन्स ऑन टू दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ 1 विकेट अशी अवस्था. प्रज्वल पाटील 300चा स्ट्राईक रेट जो आहे तो आतापर्यंत मेंटेन आपण पाहतोय. 8 चेंडूंमध्ये 300च्या स्ट्राईक रेटने 24 या धाव संख्येवर. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत.
मिस्टर आशिष पाटील यांच्या माध्यमातून केली जाते. खूप छान प्रकारे ही भूमिका आपल्या गावातील स्पर्धेसाठी लाख मुलाचं सहकार्य या वेळेला मैदानाच्या आतमध्ये. म्हणजे घरी जर आईने कधी झाडू मारायला सांगितला तर प्रत्येक मात्र युवा वर्ग सांगून दाखवेल की माझे हात दुखतायत, पाय दुखतायत, डोकं दुखतंय. परंतु जेव्हा क्रिकेट असतं तेव्हा मात्र तुम्हाला काही पहिला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. ऑपस्टमच्या पूर्ण पद्धतीने बाहेर शफल झाला होता खेळाडू. खूप चांगली धावसंख्या आहे. 60 धावा फलकावर केवळ 21 चेंडूंमध्ये पाहायला मिळत आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आणि या 60 धावांमध्ये प्रज्वल पाटीलचं योगदान जबरदस्त आपण पाहतोय. 10 चेंडू 30 धावा. पुन्हा एकदा ऑन साईडला पिकअप स्ट्रोक, चेंडू निघून जातोय आउट ऑफ द पार्क. कडक शॉट आलाय प्रज्वलच्या माध्यमातून. 6 धावा. सुपर बॅटिंग आपण पाहू शकतायत. 66 धावा. चेंडू उपलब्ध करून द्या प्लीज. 66 रन्स ऑन टू दी स्कोर कार्ड आपण पाहतोय. 3.4 षटकांचा खेळ समाप्ती अखेर बघायला मिळालाय. करंट रन रेटचा विचार जर आपण केला तर 18चा करंट रन रेट आपण पाहतोय. आणि भल्या मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल आपण अनुभवू शकतायत सुपर क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. 11 चेंडू 36 धावा प्रज्वलच्या बॅटमधून. या वेळेला आडवा पट्टा जरूर बघायला मिळाला. स्विंग अँड मिस स्वरूपामध्ये चेंडूची सांगता आपण पाहतोय. मयूर स्पोर्ट्स या वेळेला जॉईन झालेले आहेत. लाईव्ह चॅटच्या माध्यमातून आपण पाहतोय. या प्रेक्षक वर्ग मोठ्या संख्येने वॉच करतोय या सामन्याला. दोन्ही देखील संघ तुल्यबळ आहेत, बलाढ्य आहेत. गतवर्षी खासदार चषक 2021 या स्पर्धेमध्ये एकमेकांच्या विरोधात लढताना वन हँडेडली वन साइड मात्र पराभूत केलं होतं एसआरटी या संघाने दुर्वेश संघाला. आणि या वेळेला देखील जबरदस्त दहशत मैदानाच्या आतमध्ये प्रज्वल पाटील नावाचा ब्रँड चमकलाय. आतापर्यंत षटक जर आपण पाहिलंय तर ॲक्युरेट 4 षटकांचा खेळ हा समाप्ती अखेर झालाय. आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेर तब्बल 70 धावा या फलकावर. आणि 70 पैकी 40 धावा प्रज्वल पाटील याच्या बॅट मधून आपण पाहतोय. आउटस्टँडिंग मॅग्निफिसंट क्वालिटी दर्जाचा खेळ हा सुरू आहे. 13 चेंडूंमध्ये 40 धावा. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर पहिलं अर्धशतक स्वप्नील भोईर मायखोप सुवर्ण हिरा 11 चेंडूत 50 धावा. कालच्या दिवसामध्ये आपण पार्थ मोरेला पाहिलं ज्याने एकंदरीत लागोपाठ आणि पाठोपाठ 2 सामन्यांमध्ये 2 अर्धशतक हे साकारून दाखवले. आणि तदनंतर आपण पाहू शकतो आता अर्धशतकाकडे वाटचाल प्रज्वल पाटील. गोलंदाजी मार्कवर मिस्टर प्रदीप जाधवला आपण पाहतोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू निघून आलाय. मिड विकेट झोनचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावला जातोय. खूप छान प्रकारे मात्र यावेळेला क्षेत्ररक्षण बघायला मिळते. नाणेफेकीचा कौल ज्या वेळेला केला त्यावेळेला मयूर आंबेकरने सांगितलं की हे मैदान जे आहे या मैदानावर धावा चेस होत असतात आणि म्हणूनच आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. परंतु आतापर्यंत एसआरटी मनोर संघाने धावांचा हैदोस घातलाय. 71 जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 72 रन्स ऑन टू दी स्कोर कार्ड. या वेळेला व्हाईट बॉलच्या संकेत पंचांच्या माध्यमातून दर्शवले गेलेत. खराब चेंडू 73 धावा. शेवटच्या 5 चेंडूंचा खेळ अजून देखील शिल्लक अवस्थेमध्ये.
यावेळेला इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू फार वेगाने निघून चाललाय. डीप स्वीपर कव्हर झोन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूचा मागोवा घेतोय. तत्पूर्वी या वेळेला अतिरिक्त धाव घेण्याचा मोह, तर दुसऱ्या साईडने यष्टी रक्षकाच्या देखील हातामधून चेंडू स्क्वीड होतोय. कौतुक करेन दोन्ही सुद्धा फलंदाजांचं, ज्या प्रकारे मात्र धावा परिपूर्ण केल्या जात आहेत. जबरदस्त जुगलबंदी, जबरदस्त कोऑर्डिनेशन दोन्ही सुद्धा खेळाडूंमध्ये. यस, नो अँड वेट तिन्ही सुद्धा शब्दांचा परिपूर्ण उच्चार करत असताना हे दोन खेळाडू 76 धावा फलकावर. वैयक्तिक जर आपण पाहिलं तर 45 धावा प्रज्वलच्या बॅटमधून आतापर्यंत. जबरदस्त नॉक साईडला खेळला गेलाय. या वेळेला खूप छान प्रकारे चेंडू टिप स्क्वेअर लेग झोन मध्ये ट्रॅव्हल होतोय. पुन्हा एकदा सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न. लाऊड अपील. यस, द फिंगर इज गॉन अप. अंपायर नाव फलंदाज प्रज्वल पाटीलच्या खेळीला या वेळेला पूर्ण विराम जो एकंदरीत लावला गेलाय मैदानाच्या आतमध्ये. जोरदार टाळ्यांचा गजर येऊ द्या आपल्या संघासाठी. काही कमालीचा नॉक बघायला मिळालाय. 15 चेंडूंमध्ये 300च्या स्ट्राईक रेटने 45 धावा. हा ब्रँड मात्र तळपला गेलाय. जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये प्रज्वल पाटील, मॅन फ्रॉम मनोर. क्या बात आहे यार. अगदी अंडर 19 पासून खेळायला सुरुवात केली आणि आज आपण पाहतो मोठमोठ्या स्पर्धांमध्ये प्रज्वल पाटील नावाचा हा खेळाडू जो आहे तो दिवसेंदिवस खऱ्या अर्थाने कार्यसम्राट खेळाडू बनण्याच्या दिशेने ही जबरदस्त वाटचाल बघायला मिळते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग ॲट नंबर आपण पाहू शकताय 4 सज्ज झालाय. या चौथ्या क्रमांकावर मिस्टर तहार रईसला आपण पाहतोय. मनोर प्रीमियर लीग मध्ये आतापर्यंत एक वेळा ऑरेंज कॅप आपल्या नावावरती करणारा हा खेळाडू आहे. ते कॅलेंडर इयर मात्र अक्षरशः गाजवलं होतं. ॲक्युरेट आपण पाहू शकताय 2018 आणि 2018च्या कॅलेंडर इयरमध्ये ऑरेंज कॅप विनर म्हणून तहार रईस याची ओळख बघायला मिळाली. मनोर प्रीमियर लीग जी पालघर जिल्ह्यातील टॉप 10 मध्ये मोडणारी स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेमध्ये जबरदस्त ऑरेंज कॅप विनर म्हणून ओळखला गेलेला खेळाडू तहार रईस या वेळेला फलंदाजी मार्कवर. कुलवर टप्प्याचा चेंडू होता. ऑन साइडला खेळला गेलाय. 1 बाउन्स अँड ओव्हर द रोप. चौकार. धन्यवाद डीजे. स्कोर कार्ड जर आपण पाहिला फलकावर तब्बल जाऊन पोहोचलाय. तो एकंदरीत पाहायला मिळतोय. भली मोठी धाव संख्या ही फलकावर सजली गेले. शुभम घरत आम्हाला सूचित करतायत 81 धावा. अजून देखील 2 चेंडू शेष स्वरूपामध्ये आहेत. वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, फसला गेलाय. क्रिकेटमध्ये अच्छी गेंदों का सन्मान करो, बुरी गेंदों का अपमान करो. काही चेंडू मुळात असे असतात ज्यांची वाट शेवटपर्यंत बघायची असते आणि काही चेंडू असे असतात ज्यांची वाट लावायची असते. षटक क्रमांक एकंदरीत 5वं मार्गस्थ आहे. यावेळेला पंचांचे संकेत यस, षटक समाप्तीचा इशारा पोहोचवला गेलाय आणि 5 षटकांच्या समाप्ती अखेर तब्बल 81 धावा या फलकावर. 81 रन्स ऑन टू दिस स्कोर कार्ड. आपण मेन स्क्रीनवर थोड्याच वेळात हाफ मॅच समरी पाहणार आहोत. डिजिटल एक्सपर्ट्स यांच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारचं कॅमेरा वर्क साहिल शेख अँड सुमित तिवारी या 4 दिवसांमध्ये आपण पाहिलंय. वेगवेगळे सुवर्णक्षण ज्यांच्या माध्यमातून कैद केले जात आहेत. 81 रन्सच्या फलकावरती बघायला मिळाल्या पहिल्या 5 षटकांमध्ये. हाफ मॅच समरी आपण पाहू शकतायत. पूर्वेश दवणे 8 चेंडूत 13 धावा. मिस्टर आमिर सारखा एक फलंदाज आपण पाहिला 4 चेंडूत 12 धावा. तदनंतर मात्र आला या सामन्याचा, या इनिंगचा खरा हिरो प्रज्वल पाटील. आपण ऑन स्क्रीन पाहू शकतायत. 15 चेंडूंमध्ये 300च्या स्ट्राईक रेटने 45 धावा आणि तदनंतर तहार रईस. गोलंदाजांची कामगिरी जर आपण पाहिली तर कैलास लहांगे 1 षटकात 17 धावा महागडा बघायला मिळाला. तदनंतर हरीश सखाराम परदेशी 2 षटकात 33 धावा या मात्र बघायला मिळाल्यात. समीर सारखा गोलंदाज 1 षटकामध्ये 19 धावा आणि प्रदीप जाधव 1 षटकामध्ये 11 धावा. गोलंदाजांची पिसं काढण्याचं कार्य हाफ मॅच समरीच्या माध्यमातून. आता 30 चेंडूंमध्ये विजयासाठी तब्बल 82 धावांचं टार्गेट हे समोर आपण पाहणार आहोत. काय घडेल आणि काय बिघडेल ते ऐकूया कॉमेंट्री बॉक्समध्ये प्रशांतजी आदवडे यांच्या सुमधुर वाणीतून. तत्पूर्वी एक संधी डीजे ऑपरेटरला.
दोन्ही संघाचे कॅप्टन आपण प्लीज लगेचच टॉस बॉक्समध्ये घ्यायचं आहे. पहिली इनिंग समाप्त झालेली आहे. एकूण साठी मनोर संघानं अतिशय दर्जेदार फलंदाजी केली आणि विशेष करून कौतुक करावं लागेल ज्यावेळेला आघाडीचा फलंदाज जो होतो तो फलंदाजी करत असताना आपण विशेष करून तिसऱ्या क्रमांकावरती प्रज्वल पाटीलच्या बॅटमधनं खूप चांगले धावसंख्या आले. तर पूर्वेश दवणेनं सुरुवात करून दिली होती. आमेर अवरी आणि दुसऱ्या बाजूला पूर्वेश दवणे या दोघांनी ती सुरुवात चांगली करून दिली. त्यानंतर मग एक चांगला प्लॅटफॉर्म प्रज्वल पाटीलसाठी बनला होता. त्याने देखील अफलातून कामगिरी केली. एकूण 81 धावा आणि 82 धावांचं आव्हान दुर्वेश 11 संघासमोर आहे. एक बार फिर मैच की तरफ रुख करते. बहुत ही क्रुशियल मुकाबला इस टूर्नामेंट का, इस प्रतियोगिता का, और गेंदबाजी करने के लिए फिलहाल गेंदबाज तैयार है. टेनिस क्रिकेट.in के माध्यम से टूर्नामेंट आप बिल्कुल देख रहे हैं. साहिल इस वक्त हमारे साथ जुड़े हुए हैं. रोहित है, रोशन, दीपेश सर, सुनील यादव, उमेश चोरगे, बहुत सारे दर्शक इस वक्त, धीरज पाटिल, उसके साथ मयूर स्पोर्ट, बहुत सारी जो कि दर्शक इस वक्त टेनिस क्रिकेट.in के माध्यम से जुड़ चुके. अनिल गोतार ने गुरसे ही है क्या पूछ रहे, लेकिन गुरसे नहीं है दोस्त. एक बार फिर मैच की तरफ रुख करेंगे और मुकाबला शुरू है. ज़्यादा समय नहीं जाना चाहिए. दीपेश कंडी जुड़ रहे हैं. और प्रारंभिक बल्लेबाजों की बात करें तो प्रारंभिक बल्लेबाज भी मैदान के अंदर पहुंच चुके हैं. ये जो मुकाबला है 5 ओव्हर का आहे. जास्त वेळ घेऊ नका प्लीज, क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. प्रारंभिक बल्लेबाजों के लिए एक बार नाणेफेकीचा कौल आपण अगदी थोड्याच वेळामध्ये करून घेणार आहोत. आदरणीय जयेशजी किणी सरांना मी विनंती करतोय, आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे. दोन्ही सुद्धा कर्णधारांच्या माहितीसाठी एका साईडने आपण पाहू शकतात SK बॉईज असं एकंदरीत मार्क केलेलं आहे, तर दुसऱ्या साईडने चाफेवाडी चषक अशा प्रकारे एकंदरीत मार्किंग पाहायला मिळते. दोनपैकी एक उच्चार आपल्या मुखामधून आपल्याला करावा लागेल. चॉईस द्या दोन्ही सुद्धा संघांना. सुंदर स्ट्रोक है. बल्ले के बीचों बीच टाइमिंग बढ़ गया इस गेंद के ऊपर. गावदेवी स्पोर्ट्स सावरे या संघाचा कॉल आपण पाहू शकतो. चाफेवाडी चषक जो नाणेफेकीचा कौल जिंकला गेलाय. प्रथम काय निर्णय असेल? प्रथम क्षेत्ररक्षण आपण स्वीकारलेलं आहे. आपल्या खेळासाठी खूप खूप शुभेच्छा असतील, कारण मैदानाच्या आतमध्ये सामना मार्गस्थ अवस्थेमध्ये आहे. तसेच वीर तानाजी परगाव संघ आपल्यासाठी खूप खूप शुभेच्छा. स्पर्धेच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये सामना विद्यमान अवस्थेमध्ये आहे, त्यामुळेच आपण अगदी शॉर्टकटमध्ये एकंदरीत टॉस बॉक्स कंप्लीट करत आहोत. नाणेफेकीचा कौल जो जिंकला गेलाय आपण पाहू शकतायत गावदेवी स्पोर्ट्स सावरे या संघाच्या माध्यमातून, आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा धाडसी निर्णय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. शुक्रिया दीपेश. फिलहाल मैदान के अंदर एक अच्छा स्ट्रोक मयूर के बल्ले से, और बल्ले के बीचों बीच खेलते हुए टाइमिंग बढ़िया. रन संख्या 7 रन बगैर किसी नुकसान के 1000 दुर्वेश बनाम SRT मनोर के बीच ये मुकाबला है. और प्रारंभिक बल्लेबाज मयूर ने इस चक्की के साथ अपने इरादे को स्पष्ट करते हुए, छोटी गेंद है, एक बार फिर बहुत ऊपर जाते हुए टाइम ही नहीं कर पाए हैं. क्या ये कैच हो जाएगा? कैच छूटता हुआ. वैसे कोई खिलाड़ी कैच नहीं छोड़ना चाहता, लेकिन एक बार फिर वो कैच छूट जाता है. वाइट बॉल डालना नहीं चाहता, लेकिन गेंद गिर जाती है. बहुत सारी चीजें होती है मैदान के अंदर. बल्लेबाज आउट होना नहीं चाहते, लेकिन मिस टाइम स्ट्रोक होता है. बहुत सारी चीजें होती है. 8 रन बगैर किसी नुकसान के. सतीश ग्रुप सर है, बहुत सारी अच्छी चीजें हमें भी बता रहे हैं. हर किसी आदमी से सीखने का मौका मिलता है. 8 रन बगैर किसी नुकसान के. 1000 दुर्वेश बनाम SRT मधुर के बीच मुकाबला. 82 रनों का बहुत बड़ा अंबार बल्लेबाजों के सामने है. 5 ओवर का मैच है. काफी सारे दर्शक इस वक्त हमारे साथ जुड़ चुके, सभी का स्वागत है. ओहो, ब्लाइंड स्ट्रोक टिप ऑफ स्टंप के बाहर है. टिप्पा खाने के बाद थोड़ी सी गेंद शरारत करते हुए बाहर की तरफ निकली है. देखिए ये जो शॉट खेला गया था, जिस तरह से आप दोबारा इसके शॉट को देखेंगे तो टिप्पा ऑफ स्टंप के काफी बाहर था. बल्लेबाज का टांस बिल्कुल लेग स्टंप के ऊपर है. इस ओवर की अगली गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है. ये बेहतर है. वेट किया, उसके बाद में सुंदर तरीके से एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन की तरफ खेलते हुए. टिप ऑफ टाइम के बाहर था, रूम था, जगह थी, और उसका भरपूर फायदा उठाते हुए गेंद को खेल दिया बाउंड्री लाइन के बाद. 4 रन, मच नीडेड बाउंड्री.
में कमर के ऊपर से एक अच्छा स्ट्रोक बल्लेबाज सूरज की तरफ से। अब गेंद इस वक्त गेंद को खेल दिया मिड ऑफ पर, जो खिलाड़ी वो लॉन्ग ऑफ की तरफ है, तो लॉन्ग ऑफ पर एक अच्छा कैच। सूरज बैक टू द पेपरन जाते हुए पहली गेंद पर चौका था, उसके बाद में मैदान के अंदर तेरी मेरी चल रही है, विकेट गिरता हुआ गेंद, रन संख्या 12 रन 1 विकेट के नुकसान पर। हे गाणं ज्याने लिहिलंय त्यालाही सलाम असेल, गाणाऱ्यालाही सलाम असेल, कधीही वाजवा, कधीही वाजवा, म्हणजे सुभाषजी कधीही वाजवा, आजही ऐकायला आवडेल अशा प्रकारची गाणी। आता गाणी येतात कधी आणि जातात कधी माहीत नाही। 12 चेंडू एका गड्याच्या मोबदल्यामध्ये हरीश आणि मयूर ही जोडी आता मैदानात कशा प्रकारे कामगिरी करते ते पाहणं देखील उत्सुकतेचा विषय असेल। तिकडे मी जास्त जाणार नाहीये, खरं तर तो आपला विषय नाही, परंतु यापूर्वीची गाणी आणि आताची गाणी फार फरक आहे। तुमच्या भारतीय चेंडू आहे, ड्राईव्ह केला, इथे मात्र क्षेत्ररक्षक पॉईंटमध्ये एकेरी धाव मिळणार, एकेरी धावेने धावसंख्या वाढते, सिंगलनं धावसंख्या पोहोचते ती 13 वरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। हरीश जुनून ने बिल्कुल इस वक्त एक इम्पोर्टेंट पारी खेलने की क्या कोशिश की है। इस वक्त देखिए ये इम्पोर्टेंट खिलाड़ी हैं, हरीश बहुत इंपॉर्टेंट खिलाड़ी मैदान के अंदर। मयूर की बात करें तो 8 पर बल्लेबाजी कर रहे हैं, और रनों का अंबार, मैंने पहले कहा कि रनों का अंबार आपके सामने है। ये जो मैच है, इस मुकाबले में एक साझेदार की जरूरत है। पहले ओवर का खेल समाप्त होता हुआ, रन संख्या 13 रन 1 विकेट के नुकसान पर। सुभाष जी मैं बिंतु करूंगा कि पुराने गाने बजाएंगे तो मजा आएगा। एक छोटा सा ब्रेक, ब्रेक के साथ वापस आएंगे, एक सुपर हिट मीठा गाना लेके वापस आ रहे हैं। च्या माध्यमातून विचारलं जातं तर मनोर हाफसाठी मनोर गट आपण तुमच्या भाषेत सांगायचं झालं तर या ठिकाणी आहे, जिथे सुहास स्पोर्ट गिराडीचा संघ आहे, चहाडीचा संघ आहे, दुर्वेश आहे, मनोर आहे, पारगावचा संघ आहे, सावरीचा संघ देखील आहे। यावेळेला फुलटा चेंडू ऑन साईडला केलाय, मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहे, फलंदाज बाद होईल, इथे मयूरची खेळी संपुष्टात आणि दुर्वेश संघाला बसलेला दुसरा धक्का। फिलहाल इस शॉट को आप दोबारा देखिए तो थोड़ा सा चप्पल हुए थे और स्टंप के अंदर गेंद थी, तो गेंद और जब खेलने की कोशिश की, खास करके गेंद ये देखिए, गेंद जब खेलने का प्रयास किया गया तब अपने आप जो वो गैप बना था, बहुत बड़ा गैप बना था, तो अच्छी गेंदबाजी, सुंदर गेंदबाजी का मुजाहरा अमीर द्वारा। फुल टॉस गेंद सीधे बल्ले से खेलते हुए इस वक्त खिलाड़ी बाउंड्री पर तैनात है। रोशन ने गेंद को फील्ड किया और 1 रन का इजाफा, 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है कुल मिलाकर 15 रन 3 विकेट के नुकसान पर। फिलहाल 88,000 दुर्वेश टीम के लिए संकटमोचक
की ज़रूरत है, क्योंकि स्तंभडीप उसके साथ अनिल कुत्तर ने आपका स्वागत है। और सुंदर स्ट्रोक बल्ले के बीचों बीच संकट मोचक है ये खिलाड़ी, शानदार स्ट्रोक है बल्ले के बीचों बीच, टाइमिंग बढ़िया, गेंद बॉल लेने के बाद 6 रन।
आशिष देवराम भोईर यांचं या ठिकाणी व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे, वेलकम. आणि मैदानामध्ये 42 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तेजस गुप्ता गेंदबाजी करने के लिए तैयार है. स्ट्रोक अच्छा है बल्ले के बीचों बीच है, लेकिन खिलाड़ी इस वक्त बाउंड्री पर तैनात है. उनके सर के ऊपर से गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाते हुए 4 रन. 6 गेंदों में 40 रनों की जरूरत है. फिलहाल इस वक्त हालात कुछ अच्छे नहीं है बल्लेबाजों के लिए. 1000 दुर्वेश, लेकिन स्कोरबोर्ड को चलाते रहे. एक अच्छा स्ट्रोक था बल्लेबाज हरीश की तरफ से. 8 पर बल्लेबाजी कर रहे, 4 गेंदों का सामना करते हुए. इस ओवर की अगली गेंदबाजी करने के लिए तेजस तैयार है. तेजस गुप्ता गेंदबाजी कर रहे हैं, कॉम्पैक्ट से गेंदबाजी करते हुए. ओहो, सुंदर गेंद. टिप्पा खाने के बाद थोड़ी बाहर की तरफ निकलते हुए गेंद को बैकफुट पर ऑन साइड पर पुल करना चाहते थे. गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है. चकमा देते हुए गेंद चली गई विकेट कीपर के दस्तानों की तरफ और रन की कोई गुंजाइश नहीं है. अभी 4 गेंदों का खेल शेष है. बैकफुट पर जाके एक बार फिर वो जगह बनाना चाहते थे, लेकिन इस वक्त कैच लेते हुए खास करके तेजस गुप्ता बल्लेबाज हरीश के पारी समाप्त होते हुए 12 रन बनाए 7 गेंदों का सामना करते हुए. सुभाष जी हमारे साथ टीम मनोर टीम की बात करें तो जीत की दहलीज पर है. शानदार, बहुत ही सुंदर प्रदर्शन खास करके गेंदबाजों द्वारा. पहले आपके पास बैंक बैलेंस तो है, अभी जीतने के लिए 3 गेंदों में 36 रनों की जरूरत है. तेजस गुप्ता अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. नए बल्लेबाज मैदान के अंदर आए हैं. सागर अच्छी गेंद एक बार फिर आगे डालते हुए. इनको मालूम है कि आपके पास बैंक बैलेंस है तो ज्यादा डरने की जरूरत नहीं है, तो अच्छी गेंदबाजी, सुंदर गेंदबाजी कर रहे हैं. क्योंकि इस वक्त आगे गेंदबाजी का करना बहुत जरूरी है. अगर 3 गेंदों में 3 छक्के भी आते हैं तो कोई परेशानी नहीं है. बैकफुट पर बहुत सुंदर तरीके से गेंद को खेलते हुए खिलाड़ी बाउंड्री पर तैनात है. 1 ही रन मिलेगा. इक्के दुक्के से तो बात तो बनने वाली नहीं है. चौके छक्के आएंगे तो भी बात नहीं बनने वाली है. तो मतलब क्या कि मैदान के अंदर जो बल्लेबाज है उनको पता चल चुका है कि क्या होने वाला है, इस मैच का परिणाम क्या आने वाला है. गति परिवर्तन इस वक्त बहुत ही बेहतरीन और शानदार गेंदबाजी तेजस गुप्ता द्वारा, और ये मुकाबला एसआरटी मनोर टीम ने शानदार तरीके से अपने नाम पर कर दिया है. 1000 दुर्वेश टीम का सफर समाप्त होता हुआ इस मुकाबले में. और शानदार बल्लेबाज एक लक्षात घ्या, दोन्ही संघांनी हस्तांदोलन करायचं, त्यामुळे डगआउटमध्ये असलेली टीम मैदानात जाईल आणि लाईनमधून मैदानातून खेळाडू पुन्हा एकदा डगआउटच्या दिशेने येतील. एक अतिशय दर्जेदार फलंदाजी करत उत्तम प्रकारची कामगिरी करत मैदानामध्ये विशेष करून फलंदाजी खूप चांगलं होतं ते आपण पाहिलं. ते प्रज्वल पाटील कडून त्यानं या ठिकाणी ठोकल्यात. अतिशय जबरदस्त फलंदाजी करत शानदार इनिंग पेश केलेली आहे. प्रज्वल पाटील या ठिकाणी ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मार्करी. त्यानं या ठिकाणी केलेत 15 चेंडूमध्ये एकूण 45 धाबा. प्रज्वल एकूण 118 धाबा करतोय, परंतु एक गडी त्याला बाद करण्यात यश मिळालं असलं तरी ज्या धाबा 45 आहेत त्या अतिशय महत्वाच्या. आणि हे दृश्य देखील आपण पाहू शकता ऑन स्क्रीन. यावेळेला दोन्ही जे संघ आहेत ते सेकंड करतायत. प्रज्वल, चला आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्राप्त होतोय. थँक्यू डीजे. आदरणीय प्रवीणजी पाटील यांनी काल आपण बघितलं तर पंचांचं देखील सुंदर काम केलं होतं. आजही पंचांचं काम करतायत, तर त्याला विनंती आहे आपल्या शुभ हस्ते इथे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. साहिल आमचे कॅमेरामॅन टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून आपण पाहतोय चापेवाडी चषक 2022 एक मानाची स्पर्धा. उद्या या पूर्ण स्पर्धेचा ग्रँड फिनाले आहे आणि प्रज्वल पाटीलनं अफलातून बॅटिंग केले. आज वैशिष्ट्यपूर्ण काय गोष्ट होते त्याचं बदलली ते अप्रतिम. म्हणजे ज्या पद्धतीनं डान्सिंग डाऊन द विकेट त्यांनी फटके खेळले ते अफलातून होते.
आणि म्हणून हा सामना अतिशय सोपा झाला. 15 चेंडूमध्ये 45 धावांची एक निर्णायक खेळी या ठिकाणी पेश केली प्रज्वलनं. तर इथे प्रवीण पाटील यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. जरा समर्थकांना विनंती, खेळाडूंना जरा टाळ्यांचा गजर प्रज्वलसाठी करा. 5 धावा आल्या असतं तर अर्धशतक आलं असतं, परंतु तरी देखील एक चांगली इनिंग या ठिकाणी गेम चेंजर खेळून ठरतोय तो प्रज्वल पाटील. प्रज्वल, वेल डन आणि खूप चांगली कामगिरी आपण केलेली आहे. एकच प्रश्न विचारणार, ही इनिंग तुमच्यासाठी किती महत्वाची? 45 धावा आल्यात, 15 चेंडूंचा या ठिकाणी खेळ तुमच्यासाठी जो होता त्यामध्ये 15 चेंडूमध्ये 45 धावा आपण केल्यात. ही